नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो विषय आहे तो आहे 100 पिल्ल्यांचं पूर्ण व्यवस्थापन. मित्रांनो, जर आपण 100 पिल्ले घेतले तर त्यांना खाद्य आणि पाण्याची भांडी किती लागेल आणि जे फीड आहे ते किती लागेल आणि विक्री कुठे करायची. मित्रांनो, जे 100 पक्षी तुम्ही घेत असाल तर तुम्हाला सर्वात आधी जे शेड आहे ते प्रतिपक्षी 1 स्क्वेअर फीट या जागेनुसार शेड बांधावं लागेल. तसं मित्रांनो, 100 पक्षी जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला 10 बाय 10 चं शेड लागेल. मित्रांनो, जे शेड आहे ते पूर्णपणे पक्क किंवा पॅक असायला पाहिजे. असं मांजर, मुंगूस किंवा इतर कोणताही जंगली प्राणी अंदर आला नाही पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, जे शेड आहे ते जाळी बारीक लावावी आणि त्यानंतर शेडला जे आहे ते पडदे लावावे, म्हणजे ताडपत्री आपण म्हणतो ते पडदे लावायचे. त्यानंतर शेडमध्ये एक LED लाईट लावू शकता आणि जेव्हा पिल्लांची आपण ब्रूडिंग करतो त्यावेळेस जे आपण बल्ब लावणार आहोत ते 100 पक्षीसाठी 2 वॅट प्रतिपक्षी या प्रमाणात आपण लाईट देऊ. जसं 100 पक्षी असेल तर 200 वॅटचे लाईट आपण एकच लावू शकतो किंवा 100-100 चे 2 पण लावू शकतो. तर यानंतर मित्रांनो, जे खाद्य आणि पाण्याची भांडी लागणार आहेत ते मित्रांनो लहानपणी जे आहेत, म्हणजे पिल्ले 1-1.5 महिन्याची होतपर्यंत 2 खाद्य आणि 2 पाण्याची भांडी लागणार. त्यानंतर मित्रांनो, पिल्ले मोठे झाल्यावर 3 खाद्याची भांडी मोठीवाली आणि 2 मोठे ड्रिंकर. मित्रांनो, जे ड्रिंकर आहे तुम्ही बकेट ड्रिंकर पण घेऊ शकता आणि ऑटोमॅटिक ड्रिंकर घेतले तर मित्रांनो तुम्हाला टंकी घ्यावं लागेल आणि ते शेडच्या वर फिट करावं लागेल. त्यानंतर जे फीड आहे तुम्हाला, जे फीड तुम्हाला 7,500 ते 8,500 रुपयांचं 3 महिन्यात, म्हणजे 1 किलो होण्यासाठी, जे पक्षी 1 किलो होण्यासाठी फीड लागेल. जसं 3 किलो प्रतिपक्षी फीड खाते. त्यानंतर पिल्ले आल्यानंतर जे वॅक्सिन आहे ते तुम्हाला 500 रुपयापर्यंत किंवा 300 रुपयापर्यंत, जे 4 वॅक्सिन आहे, लासोटा, गंबोरो आणि 2 बूस्टर डोस, जसं लासोटा बूस्टर आणि गंबोरो बूस्टर, हे पण मिळून जाईल मेडिकलमध्ये. त्यानंतर मित्रांनो, जे शेडमध्ये खाली जे आहे तुम्ही सर्वात आधी चुना टाका, त्यानंतर त्याच्यावर भुस्सा टाका, भुस्सा किंवा कुटार. त्यानंतर त्याच्यावर आणखीन एक वेळा चुना टाका आणि त्याच्यावर पेपर ठेवूनच पिल्लांची ब्रूडिंग करणे. त्यानंतर मित्रांनो, जे ब्रूडिंग आहे ते 21 दिवस पर्यंत करा. त्यानंतर जे लहानपणी फीड देता हो पिल्लांना 2 महिन्यापर्यंत, जर तुम्ही मांसासाठी करत असाल तर 1.5 महिना तुम्ही फ्री स्टार्टर द्या. त्यानंतर स्टार्टर दिलं तरी चालेल. 1-1.5 महिना स्टार्टर दिलं तरी चालेल. त्यानंतर फिनिशर द्यावे. आणि मित्रांनो, हे जे पक्षी तुमचे जेव्हा तयार होईल तेव्हा जर मधात कोणता पक्षी बिमार वाटला तुम्हाला तर तुम्ही जे आहे ते 3 दिवस अँटीबायोटिक कोणतं पण पाण्यामध्ये टाकून तो पक्षी जो आहे तो रिकवर करू शकता. जसं एखादा पक्षी डोळे लावत असेल किंवा एखाद्या कोणत्यात झुरून बसला असेल तर मित्रांनो ताबडतोब 3 दिवस कोणतं पण अँटीबायोटिक टाकून द्या. जसं लिक्सेन, ऑक्सिडेट्रासायक्लिन किंवा न्यूडॉक्स, या तिन्हीमधून कोणतं पण एक टाकून द्या. त्यानंतर जर तुमचा जे पक्षी आहे ते पूर्ण तयार झाले तर तुम्ही जे आहे 100 पक्षी जर होलसेलमध्ये विकायला गेले तर जो नफा आहे तो जास्त मिळत नाही. तर यासाठी मित्रांनो, तुम्ही चिल्लरमध्येच विक्री करा, म्हणजे बाजार
बाजारामध्ये नेऊन जे आहेत आणि ते चिल्लर विक्री करा. मित्रांनो, जे जर तुमचे बॅच येईल तेव्हा 8 ते 11 दिवसाची पिल्ले झाली तर तेव्हा जे पिल्लांची चोच आहे ते कट करावी लागेल, कारण की मोठ्यापणी जे पिल्ले आहेत ते एकमेकांना मारून जखमी करतात. तर लहान पिल्ले आणले तर 8 ते 11 दिवसांनी त्यांची चोच कट करा. तुम्ही चोच जे आहे ते नेल कटरनी किंवा गॅसवर तवा ठेवून ते तवा गरम करून पण चोच कट करू शकता. आणि विक्री करताना मित्रांनो, जे पक्षी आहेत ते पक्षी जर पूर्ण विकले तर फारच चांगलं. जर काही वापस आले बाजारातून तर ते जे पक्षी आहेत ते 4-5 तासासाठी अलग ठेवा, म्हणजे ते बाकी पक्ष्यांसोबत मिक्स करू नका. जसं मित्रांनो, काही बाजारात बिमार पक्षी आले असेल तर ते बिमारी या पक्ष्यांना लागू नये म्हणून जे पक्षी तुम्ही आणलेले आहेत रिटर्न, ते पक्षी अलग 4-5 तासासाठी ठेवून त्यांना जे आहे ते पाण्यामध्ये कोणतंही अँटीबायोटिक देऊन द्या आणि नंतर शेडमध्ये सोडा. धन्यवाद.